नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. इस्रायलवरती हमासनी हल्ला केला, त्याला साधारण 2 दिवस उलटून गेलेले आहेत आणि तिथली परिस्थिती आहे ती अजूनही निवळताना दिसत नाही. हा इतका भीषण हल्ला होता, की त्याचे जे पडसाद आहेत ते अजूनही केवळ इस्रायलमध्ये नाही तर जगभरच्या प्रत्येक देशामध्ये उमटताना दिसतायत. आणि म्हणून आज एक संयुक्त चर्चा घ्यावी असं मला वाटलं. माझ्या सोबत आहेत श्री चंद्रशेखर नेने आणि श्री अनय जोगळेकर. दोघांनीही स्वतंत्रपणे आपले आपले व्हिडिओ या विषयावरती केलेलेच आहेत. परंतु एका संयुक्त चर्चेचा आपल्याला अतिशय उपयोग होईल असं वाटलं आणि म्हणून दोघांचं स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. चर्चेला आज सुरुवात करू आपण. अनयजींना विचारते, की अनयजी तुमच्याकडे काय नवीन बातमी आहे? पहिली गोष्ट म्हणजे हा इस्रायल जे करते ते दहशतवादी हल्ल्याविरुद्ध कारवाई नाहीये. इस्रायलने हे स्पष्ट केलेलं आहे की हे युद्ध आहे. म्हणजे आणि हे युद्धासारखं लढलं जाणार आहे, ही दहशतवादाचं लढाई नाहीये. दुसरा मुद्दा आहे की आतापर्यंत जर आढावा घेतला तर इस्रायलचे 700हून जास्त लोक मारले गेलेले आहेत आणि हा आकडा कदाचित वाढून 800 ते 1000च्या मध्ये जाईल असा अंदाज आहे, कारण अनेक जण जखमी आहेत. त्याच्यामध्ये साधारणतः 73 सैनिक आहेत. तिसरा मुद्दा म्हणजे आता जे लोक इस्रायलमध्ये घुसले होते हमासचे, त्यांना संपवण्यात आलेलं आहे. म्हणजे इस्रायल आता हमासपासून एका अर्थाने मुक्त आहे. आता जी लढाई आहे ती मुख्यतः गाझा पट्टीत आहे, कारण 100हून जास्त इस्रायली लोकांना, याच्यामध्ये काही सैनिकही आहेत, याच्यामध्ये महिला आहेत, मुलं आहेत, आजारी माणसं आहेत आणि काही मृतदेहही आहेत, तेही गाझा पट्टीमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि त्याच्या विरुद्ध कारवाई आता सुरू झालेली आहे. आणि ही कारवाई करायची तर इस्रायलनी स्पष्ट केलेलं आहे, इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनीच म्हटलेलं आहे की अशा प्रकारचा हल्ला करणारे माणसं असू शकत नाही, ती जनावर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कारवाई करताना कोणतीही दयामाया न दाखवता निष्ठुरपणे कारवाई इस्रायल करत आहे. आणि आज संध्याकाळी अशी बातमी होती की याच्यामध्ये इस्रायलनी गाझा पट्टीचं वीज, पाणी, इंधन पुरवठा, अन्न पुरवठा सगळं तोडलेलं आहे आणि त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही नागरी वस्तीच्या मध्यभागी कुठेतरी तळघरांमध्ये या इस्रायल लोकांना लपवणार असाल, त्यांचे हाल करणार असाल, तर आम्ही तुम्हाला जेवायला घालणार नाही, आम्ही तुम्हाला वीज पुरवठा करणार नाही, तुम्हाला यांना पहिले सोडून द्यावं लागेल, मग आपली काहीतरी चर्चा होऊ शकेल. आणि इस्रायलच्या या कृतीला एका प्रकारे आंतरराष्ट्रीय समाजाची एक मान्यता आहे. अमेरिकेने विमानवाहू नौका भूमध्य समुद्रात आणलेली आहे. इस्रायलला शस्त्रास्त्र पुरवठा अमेरिकेने आर्थिक मदत सुरू केलेली आहे. जी भीती होती की इस्रायलच्या उत्तर सीमेवरनं, लेबेनॉनवरनं हिजबुल्लाकडनं हल्ले केले जातील, त्याच्याकडनं शेलिंग केलं जातंय किंवा तोफखान्याचा मारा केला जातोय, पण अजून असं मोठं ज्याला हल्ला म्हणतात असं केला जात नाहीये. आणि आता पुढचे 48 ते 72 तास हे ठरवणार आहे की या युद्धाची व्याप्ती किती मोठी होते. पण साधारणतः असा अंदाज आहे की हे युद्ध आता पुढचे काही आठवडे, कदाचित महिन्याच्याही पलीकडे हे चालू शकेल, कारण गाझा पट्टीतनं हमासचा जोपर्यंत सफाया केला जात नाही तोपर्यंत आता इस्रायल मोकळा श्वास घेऊ शकणार नाही, कारण इतिहासातला सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला म्हणजे इस्रायलचं हे 9/11 अशा प्रकारचं, किंवा ज्याला पर्ल हार्बर म्हणतात, अशा प्रकारची अवस्था ही इस्रायलची आहे, त्याच्यात काही वाद नाही. नेनेजी तुम्ही काय सांगा? 2-3 गोष्टी मला स्पष्ट करायच्या आहेत. एक म्हणजे जागतिक मत जर तुम्ही पाहिलं तर ते 2 बाजूला विभागलं गेलेलं आहे. एक बाजू इस्रायलवरचा जो हल्ला आहे अत्यंत अमानुष असा हल्ला आहे आणि किळसवाणे व्हिडिओ त्यांनी मोठ्या अभिमानाने प्रस्तुत केलेले आहेत की त्या एका स्त्रीला त्यांनी ट्रकमध्ये उलटी टाकली आहे कपड्याशिवाय आणि तिच्या अंगावर नाचतायत आणि अल्लाहू अकबर म्हणतात, म्हणजे देवाच्या नावाने हा कार्यक्रम करतायत. हे फारशा लोकांना त्यांच्या बाजूच्या लोकांनाही पटलेलं नाही आणि त्याचा पुरावा म्हणजे संयुक्त अरब अमिरात, जी अरब देश आहे, त्यांनी सुद्धा याचा निषेध केलेला आहे. ते पहिल्यांदा घडलंय असं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यात असा आहे की हमास हे काही एक राष्ट्र नाहीये. हमासला ऍक्च्युली पाहिलं तर फक्त 30% पॅलेस्टाईन लोकांचा सपोर्ट आहे. त्याच्याहून जास्ती लोकांचा त्यांना सपोर्ट देखील नाहीये. अशा या हमासनी इस्रायलवरती हल्ला करायचा आणि त्यांचे जे सपोर्टर्स आहेत जगभर, त्यांना असं वाटतंय 2 देशांमधलं युद्ध आहे. हे देशांमधलं युद्ध नाहीये. इस्रायल जरी म्हणलं असलं हे युद्ध आहे, तरी सुद्धा इस्रायलवर केलेला हा दहशतवादी हल्ला आहे
आणि त्याच्या बाजूने कोणीही खरं म्हणजे उभं राहू शकत नाही ऑफिशियली. कारण म्हणजे तुम्ही दहशतवादाला ऑफिशियल मान्यता दिल्यासारखं आहे. पाकिस्तान उभं राहिलं याला काही अर्थ नाही, कारण पाकिस्तान हा मुळातच दहशतवाद्यांनी चालवलेला, दहशतवाद्यांसाठी असलेला देश आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला किंमत नाही. पण बाकी देश सुद्धा हळूहळू, म्हणजे आता इराणच्या संसदेमध्ये त्यांनी घोषणा केली की इस्रायलचा नाश हो वगैरे, असं इराणमध्ये झालेलं आहे. बाकी अरब देश तर काय, म्हणजे त्यांचे जे पिट्टू देश आहेत ते तर त्याला सपोर्ट करतीलच. गंमत म्हणजे आपल्या देशातले जे काही आहेत, म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस त्याच्यात आली, त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितलंय की आम्ही पॅलेस्टाईनी लोकांच्या बरोबर आहोत. याचा अर्थ काय हे त्यांना तरी कळतंय की नाही याबद्दल मला आता प्रचंड शंका आहे की तुम्ही हे जे अमानुष लोक आहेत यांच्या बरोबर जर तुम्ही असाल तर उद्या भारतावरती असा जर हल्ला झाला, आणि तो होणारच नाही असं मी मुळीच म्हणत नाही, तर कदाचित तेव्हाही तुम्ही त्या हल्लेखोरांच्याच बाजूने जाल. तुमच्याबद्दल काही आता म्हणजे विश्वासच ठेवता येत नाही. हा मुद्दा वेगळा ठेवू. परंतु इस्रायली सैन्य आणि इस्रायलचे जे मोसाद, जी गुप्तचर संस्था आहे, या दोघांना एक प्रकारे चकवा देण्यात हमास यशस्वी झालं असं माझ्या मते मला म्हणायला लागतं. कारण तुम्ही जर पाहिलं असलं तर योम किप्पूरची लढाई जी 73 साली झाली होती, ज्याच्यात असंच झालं होतं. पहिले जवळजवळ 10 ते 12 तास इस्रायलचा पराभव व्हायला लागला होता, कारण त्यांना चकवा देण्यात आला होता. त्यांना वाटलंच नव्हतं हल्ला होईल. तसंच काहीसं योम किप्पूरच्या 50व्या वाढदिवशी यांनी असं करावं आणि तरी इस्रायलला कळू नये, हे थोडंसं समजायला कठीण जात आहे. आणि या हल्ल्याची जर व्याप्ती आपण पाहिली तर याची तयारी कितीतरी दिवस चालू होती. 5,000 मिसाईल तयार करायला तर वेळ तर लागतो. अगदी भुयारात जरी तुम्ही तयार केले तरी तुमचं ऑन ग्राउंड इंटेलिजन्स जे काय असतं, त्यांना ह्याची बातमी कळली नाही. त्याला उत्तर असं देण्यात आलंय की हमासच्या लोकांनी यावेळेला अल कायद्याचं टेक्निक वापरलंय आणि कुठलाही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट त्यांनी वापरलं नाही. फोन नाही, कॉम्प्युटर नाही, काही नाही. माणसं चिठ्ठ्या घेऊन एक दुसऱ्यांकडे जात राहिली आणि इस्रायलला या हल्ल्याची तयारी कळली नाही. बरं, हा हल्ला वेगळा. या हल्ल्याचंही एक आपण म्हणू की मिसाईल टाकले वगैरे, पण तो जो त्यांनी गावांमध्ये शिरून अत्यंत नराधमासारखं जे वागणूक केली, म्हणजे दरोडेखोर गावात शिरतात, गावातल्या लोकांना मारतात. अहो, त्याचं एक मी म्हणजे वाचलं हे की इस्रायलच्या प्रत्येक घरामध्ये बॉम्ब शेल्टर असतं, कारण कधी बॉम्ब पडेल सांगता येत नाही. आणि सायरन वाजला की सगळेजण त्या शेल्टरमध्ये तळघरात लपून बसतात. हे हल्लेखोर त्या गावात आले, त्यांनी पाहिलं की माणसं नाही आहेत, तर त्यांनी घर पेटवून दिलं. म्हणजे तळघरातल्या माणसांना बाहेर यायला लागलं आणि त्यांना पकडून ते घेऊन गेले. त्यांचं काय केलं हे सांगण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांनी काय केलं त्या स्त्रीचं, त्या सैनिकाचं ते आपण बघितलंच आहे. तर अशा लोकांना कोणीही सपोर्ट करू शकणार नाही, हे कदाचित हमासला सुद्धा तेव्हा लक्षात आलं नाही. आणि आता तर इस्रायलच्या प्रधानमंत्री आणि डिफेन्स मिनिस्टर त्यांनी तर सांगितलंच आहे की हे आम्ही आता हमासला असा धडा शिकवू की याच्यानंतर ते हे सगळं करणं पुन्हा विसरून जातील. मला वाटतं आता अनयजींनी सांगितलं की इस्रायलने घरातले शत्रू निपटून काढलेले आहेत, हमासचे जे इन्फिल्ट्रेट झाले होते. कारण काही दिवस आधी इस्रायलने हमासची बॉर्डर ओपन केली होती आणि खूप लोक कामाच्या मिशाने इस्रायलमध्ये घुसले होते आणि त्यांनी तिथे स्लीपर सेल्सची स्थापना केली होती. त्या स्लीपर सेल्स, अशी बातमी आहे, आता मी काही तिथे गेलेलो नाही त्यामुळे मला फारसं माहित नाही, पण हे जे घुसलेले लोक आहेत यांच्यात या किड्यांना तरी त्यांनी मारून टाकलेलं आहे. आणि आता सगळी लढाई ही गाझापट्टीत करायची आहे. उत्तर सीमा बऱ्यापैकी सुरक्षित केली, कारण जवळजवळ 2 लाख सैन्य उत्तर सीमेवरती नेल्या अशा बातम्या आहेत. त्यामुळे तिकडनं काही होईल असं वाटत नाहीये. आता बघायचं, पुढचे 4 दिवस बहुतेक इस्रायलचेच आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. बघूया कसं होतं ते. अनेक काय तुम्ही म्हणताय की घुसखोर अजून पूर्ण निपटले नाहीये? नाही नाही, असं गेली अनेक वर्ष गाझातनं आणि वेस्ट बँक मधनं जे अरब लोक आहेत ते इस्रायलमध्ये कामासाठी येतात, कारण इस्रायल हा विकसित देश आहे आणि तिथे वेज रेट खूप जास्त आहे. आणि दुसरीकडे हे 25 लाख आणि गाझामधल्या जो 15 ते 20 लाख लोकांना काहीतरी हाताला काम दिले तर ते शांत राहतील. आणि त्यामुळे कुठलंही सरकार असो इस्रायलमध्ये तिथे परमिट इश्यू केले जातात आणि ज्यांना परमिट मिळतात, जे आपल्याकडे सकाळी मजूर अड्डे जे असतात की जिथे येऊन मजूर त्यांना ते ठेकेदार गोळा करतात, कामावर नेतात आणि पुन्हा आणून सोडतात. तर अशा प्रकारे पश्चिमी खोऱ्यातनं आणि गाझामधनं लोक इस्रायलमध्ये कामावर जातात. पण जे जे सीमा क्रॉस करतात ते त्यांना कुठल्याही सामानाशिवाय ते आत येतात, त्यांचं चेकिंग होतं आणि त्यांना कामावर देऊन पुन्हा संध्याकाळी त्यांना आणून सोडलं जातं. म्हणजे त्याच्यामुळे काही स्लीपर सेल इस्रायलमध्ये झालेत असंही नाही. पण हे जे लोक घुसले, म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू का झाले या प्रश्नाचं उत्तर आहे की जिकडे ही सीमारेषा होती त्याच्यापासून अगदी जवळच, म्हणजे आता ज्यू लोकांचे सण सुरू आहेत. म्हणजे आपल्याकडे जसं गणपती, नवरात्र, दिवाळी असे सण लागून येतात, तसं त्यांचं रोष हशन्ना, यॉम किप्पूर, सुक्कोत, सिम्हात तोरा असे सगळे सण लागून येतात.
आणि यावेळेला ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन असतं आणि इथे जी एक काहीतरी म्युझिकल फेस्टिवलचं आयोजन केलं होतं त्याच्यात 2,000 ते 3,000 तरुण तरुणी तिथे आणि पूर्ण रात्र चालणारा हा कार्यक्रम होता आणि सकाळी 6:30-7ला हल्ला झाला आणि त्यामुळे हे लोक अनायसे त्यांच्या तावडीत सापडले आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर बेछूट गोळीबार केल्यामुळे ती संख्या जी म्हणजे नाहीतर इस्रायलमध्ये युद्धातही एवढ्या मोठ्या संख्येने सामान्य लोक मारले जात नाहीत. तो त्याच्यामध्ये हल्ल्यामध्ये बळी पडले हा दुर्दैवाचा भाग आहे. अर्थात त्याच्यासाठी हमासला इंटेल कोणी पुरवला होता ते बघणं आवश्यक आहे. त्याच्यात एकच गोष्ट हे करू शकतो, मोसादचं नाव बरेचदा येतं. मोसाद ही इस्रायलची परराष्ट्रातली एजन्सी आहे. म्हणजे हो, हो. या सगळ्याचं इंटेलचं काम आहे ते शिन बेट नावाची ज्यांची शिंदेकडे इंटरनल आहे. इंटेलिजन्स हो. एजन्सी आहे त्यांच्याकडे हे येतं. पण आता इस्रायलचं धोरण असं आहे की आता हिशोब करायची वेळ नाहीये, आता हिशोब चुकवायची वेळ आहे. आणि त्यामुळे एकदा हिशोब चुकवला की मग कोण कमी पडलं, कोणाला कुठला म्हणजे कोण गाफील राहिलं याचा हिशोब करायला नंतर आहे आणि इस्रायल एक लोकशाही देश म्हणून तो हिशोब योग्य प्रकारे करेल. पण आता भांडायची वेळ नाहीये, आता एकत्र येऊन शत्रूशी लढायची वेळ आहे, असं इथं इस्रायलची भूमिका आहे. तर ते खरं आहे कारण त्यांनी युद्ध डिक्लेअर केलंय आणि युद्धाच्या प्रसंगी सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे. अ, आपले जे शत्रू असतील त्यांची चर्चा असेल किंवा त्यांना आयडेंटिफाय करायचं काम ते नक्की नंतर करू शकतील. एकंदरीतच ज्या प्रतिक्रिया आल्या त्या मी बघितल्या पाश्चात्य देशांच्या वेगळ्या आहेत. मध्य पूर्वेमधले जे देश आहेत सौदी असेल किंवा इतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो व्हायलन्स म्हणजे हिंसाचार चालू आहे तो प्रथम थांबवा आणि त्यांनी सौदी सारखा देश आहे त्यांनी पॅलेस्टाईनचा निषेध केला नाहीये किंवा हमासचाही निषेध केलेला आपल्याला दिसत नाही. परंतु हिंसाचार थांबवा असं आवाहन मात्र सर्वांनी केलंय आणि तसंच आव्हान आपल्याकडे तुम्ही म्हटलात तसं काँग्रेस पक्षाने केलंय की हिंसाचार थांबवा पण पॅलेस्टीनच्या मागणीच्या सोबत आम्ही आहोत. असं ते एक दुटप्पी भूमिका घेतलेली आपल्याला सगळीकडे दिसते आहे. हा सगळा जो मुद्दा वाटतो मला, की केवळ काही जण जे आहेत ते इस्रायलच्या अंतर्गत राजकारणाशी त्याचा सगळा संबंध जोडताना दिसतायत. आणि काही जण जे आहेत ते आंतरराष्ट्रीय राजकारणाशी हे सगळं जोडताना दिसतायत. तर त्यात म्हणजे अंतर्गत राजकारण आहे त्याच्यामध्ये क्लिअर आहे, की नेतान्याहूंना या सगळ्याचा राजकीय लाभ होऊ शकतो. परंतु त्यांच्यावरती अशा प्रकारचा आरोप करणं, की असा लाभ मिळावा आणि निवडणुकीमध्ये निर्विवाद आपली प्रतिमा सुधारावी, म्हणून त्यांनी अशा प्रकारचा हल्ला होऊ दिला असेल, हे म्हणणं कितपत संयुक्तिक वाटतं तुम्हाला? अनयजी. नाही आपल्याकडे काय आहे, अनेक जण न्यूयॉर्क टाइम्स, गार्डियन मध्ये जे छापून येतं त्याच्यावर स्वतःची थोडीशी गोष्ट तिखट मीठ मसाला लावून आपण त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असल्यासारखा एक आव आणला जातो. आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की हे जे कोणी आरोप करतं की इस्रायलनीच हे घडवून आणलं, इस्रायलमध्ये प्रत्येक पुरुष आणि स्त्रीला सैन्यातली सेवा सक्तीची आहे आणि प्रत्येक घरातला मुलगा मुलगी तिथे आहे आणि इस्रायलची लोकसंख्या बघता म्हणजे आज ही घरोघरची परिस्थिती आहे की हे आज जे 700-750 लोक मारले गेले, प्रत्येक इस्रायली आहे की ज्याच्या ओळखीचं कोणी ना कोणतरी मारलं गेलेलं आहे. म्हणजे छोटा देश असल्यामुळे कोणतरी मित्राचा मित्र किंवा मुलीची मैत्रीण किंवा आमच्या घरी माझ्या ऑफिसमध्ये काम करत होता त्याचा सैन्यातला बॅचमेट असं कोणी ना कोणीतरी याच्यामध्ये मारलं गेलेलं आहे, जखमी झालेलं आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांपासून सगळे मंत्री, सगळे उद्योगपती सगळ्यांची मुलं लष्करात असतात आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की कोणी स्वतःच्या मुलांचे आणि किती राजकारणात अगदी कल्पनेत लोकांची काय कल्पना असते माहिती नाही. पण असं स्वतःच्या देशाविरुद्ध युद्ध घडवून आणायचं वगैरे असं वेळ जात नसेल तर अग्रलेख खरडायला ठीक आहे. पण अशा प्रकारच्या गोष्टी प्रत्यक्षात अ, असाव्यात असं मला काही वाटत नाही. कारण कोणी स्वतःच्या मुलांचा आणि स्वतःच्या मित्रांचा जीव धोक्यात घालू नये अशा गोष्टी करतील. म्हणजे राजकारण कोणाला करायचं असेल तर कोणी स्वतःच्या मुलांना त्याच्यात उतरवून राजकारण करणार नाहीत. ही साधी सामान्य माणसाची तरी समज असते. त्याच्या पलीकडे त्यांना कुठून गुप्त ज्ञान मिळत असेल तर मला कल्पना नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. हास्यास्पद तर्कट आहे खरं म्हणजे ते. आणि दुसरा तर्कट वाचलं मी ते असं, की इंटेलिजन्स फेल्युअर या नावाचं जे एक काय पालुपद हे सगळीकडे लावलं जातं आणि खरं म्हणजे परिस्थिती अशी आहे, की कुठल्याही प्रकारची चौकशी सुद्धा तिकडे झालेली आपल्याला दिसत नाही.
किंवा वर्करनी म्हणता, सकृतदर्शनी म्हणता काही पुरावा आहे. अशीही काही परिस्थिती आहे असं नाहीये. परंतु त्याही विषयाला धरून अनेक तर्क लढवले जाताना दिसतायत. आणि मग त्याला जोडून जे आहे ते आंतरराष्ट्रीय राजकारण समजावलं जातंय. तर त्याच्याबद्दल निलेश तुम्ही काय म्हणाल? मी 2 गोष्टी सांगतो. एक तर मगाच्या पहिल्या प्रश्नाला एक छोटंसं पुष्टी मला जोडायची आहे, की हां. इस्रायलमध्ये अरविंद केजरीवाल नाहीये. त्याच्यामुळे कोणीही नेतान्याहू यांनी मोठा फोर्स वापरला, यांच्यावरती काय हल्ला केला, याच्यातली कुठलीही गोष्ट केली नाही. आता तरी सगळेजण एकदिलाने सरकारच्या मागे उभे आहेत. इतकं सो मच सो, की डिसेंबर 22 मध्ये ज्यांचा पराभव करून नेतान्याहू सत्तेवर आले, ते नॅफ्ताली बेनेट हे सैन्यात परत भरती झाले. ते म्हणले ही वेळ माझी तक्रार आणि चर्चा करण्याची नाही, मला सैन्यात जाऊन लढायचंय. केजरीवाल हे कधी पोलिसात सुद्धा गेलेले नाहीयेत, पण टीका करायला मात्र सर्वांच्या पुढे असतात. इस्रायलचं नशीब चांगलं आहे, की असली घाण त्यांच्याकडे नाहीये. आता आंतरराष्ट्रीय गोष्टीमध्ये विचार केला तर एक नेहमी प्रश्न विचारला जातो, की कुठलीही घटना घडली तर त्यात फायदा कोणाचा झाला हे जर आपण बघितलं, फॉलो द मनी असं जे म्हणतात, तर एक G20च्या सांगता समारोहात आपण जो इंडिया, मिडल ईस्ट, युरोप कॉरिडॉर तयार केला, म्हणजे कॉरिडॉरची प्रोजेक्शन केली. त्याच्यात सौदी अरेबिया आणि इस्रायलचा दोस्ती आणि नुसती दोस्ती नाही तर इस्रायलच्या हैफा बंदरापर्यंत सौदी अरेबियाची रेल्वे न्यायची, ती बांधायची भारताने, पैसे सौदी अरेबिया आणि अमेरिकेने द्यायचे, असा एक सुंदर प्लॅन आखला होता. आता त्या प्लॅनमध्ये ज्यांचं पित्त खवळलं त्याचं पहिलं म्हणजे चीन, कारण चीनच्या BRIच्या याच्यात पूर्णच गाठा गुंडाळायला लागणार आहे. दुसरं तुर्कस्तान, कारण तुर्कस्तान याच्यातनं पूर्णपणे वेगळा पडलेला आहे. युरोपची आशियाला व्यापार करताना पूर्वी तुर्कस्तानातनंच जायला लागायचं. तो तुर्कस्तान बाजूला पडलेला आहे. तिसरा इजिप्त, कारण सुएझ कालव्याचं रेव्हेन्यू त्यांचा कमी होणार आहे, कारण या कॉरिडॉरमुळे हे तिघजण संतापलेले आहेत. त्यांना एक माहिती होतं या सगळ्या कॉरिडॉर मधला सगळ्यात कच्चा दुवा जो आहे तो सौदी अरेबिया आणि इस्रायलची मैत्री हा आहे. तर त्याच्यात जर बिब्बा घालायचा असला तर हमासला उकसवायचं. आणि हमास हे काय आहे? हमासला आता मला माझ्या व्हिडिओवरती असंख्य प्रश्न आले. त्यात पहिला प्रश्न होता की हमासला पैसे कोण देतं? तर हमासला पैसे 3 ठिकाणाहून मिळतात. एक म्हणजे कतारकडनं पैसे मिळतात, दुसरं चीनकडनं पैसे मिळतात आणि इराणकडनं शस्त्रास्त्र आणि दारुगोळा मिळतात. हे तिघं जण तुम्ही जर पाहिले तर हे सौदी अरेबियाचे कट्टर विरोधी आहेत. आणि सौदी अरेबिया इस्लामी देशामध्ये एकमात्र नेता एका काळी होता. त्याच्या स्थानाला धक्का पोचवायला हे सगळे एकवटलेले आहेत. तर इस्रायल आणि सौदी अरेबियाच्या मैत्री होऊच द्यायची नाही. हा कॉरिडॉर आपणहूनच बंद पडेल आणि मग आपलं पूर्वीचं जे चाललंय ते चालू राहील. त्याच्यात हमासची माणसं मेली तरी काही हरकत नाही. त्यांच्याबद्दल कोणाला तशी काही कणव वगैरे नसते. आणि हमासचा प्रॉब्लेम असा झाला होता, गेले 4-5 वर्ष त्यांच्याकडनं काहीच स्पेक्टॅक्युलर न घडल्यामुळे हमास सुद्धा काहीतरी शिवशिवत असणार त्यांचे हात. परंतु एक लक्षात घ्या, मी मगाशी थोडं सांगितलं की 5,000 मिसाईल जेव्हा करायचे असतात आणि त्याही इस्रायलला न कळू देता करायच्या असतात, त्यावेळेला तुम्हाला खूप जास्ती प्लॅनिंग करायला लागतं. नुसते पैसे पुरत नाहीत. आणि ज्या पद्धतीने या मिसाईल्सनी इस्रायलच्या आयर्न डोमला सुद्धा थोड्याफार प्रमाणात चकवलंय. संख्याच्या आधिक्यामुळे चकवलं असेल तेही शक्य आहे. परंतु त्या पद्धतीने यांच्या मागे कोणीतरी जास्ती तज्ञ डोकं, हे हमासचं डोकं असणं शक्य नाही, कारण एकूण त्यांच्या डोक्याच्या पातळीबद्दल फारशी कौतुकं कुठे ऐकलेली नाहीयेत. तर कोण त्यांना मदत करतंय हे सुद्धा आता शोधून काढायची वेळ आलेली आहे. कारण कोणाला तरी तिथे भडका झालेला पाहिजे. तिथे भडका झाला की तेलाचे भाव वाढतात. म्हणजे बाकी सगळे देश मग थांबा थांबा म्हणत येतात. आणि शेवटचं मला या सेक्शनमध्ये सांगायचे ते हे, की पाश्चात्य मीडिया आणि सगळ्या मीडियाने जी हाकाटी सुरू केली आहे, काँग्रेसने सुद्धा शांतता शांतता, ती म्हणजे इस्रायलची माणसं मेली ती माणसं नव्हेत. आता गाझामध्ये जी माणसं मरतात ती मात्र माणसं आहेत, ह्युमॅनिटी आहे. त्यांच्यावरती उलटल्यावरती थांबा थांबा म्हणण्यासारखं आहे. आता थांबायची काय गरज आहे? जरा थंड होऊ देत ना, त्यानंतर थांबायला हरकत नाही, असं मला वाटतं. नाही, मला असं वाटत होतं, की एक म्हणजे गेले काही म्हणजे बायडेन हे सत्तेवर आल्यापासून हं, हं. अमेरिकेने स्वतःला मध्य पूर्वेपासून थोडंसं अलिप्त केलेलं होतं. हो, आणि बरोबर. त्याचं कारण असं होतं, की त्यांना इंडो पॅसिफिक जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये त्यांना आपलं लक्ष केंद्रित करायचं होतं. आणि ही जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये युक्रेनचं युद्ध त्यांनी सुरू केलं. आता अशी अवस्था आलेली आहे, की इस्रायलवरती हल्ला झाल्यामुळे अमेरिकेला पुन्हा एकदा आपलं लक्ष हे मध्य पूर्वेवरती आणावं लागलेलं आहे. म्हणजे त्यांचा तो जो एफर्ट चाललेला होता इंडो पॅसिफिककडे जायचा, हं, हं. तिथे त्यांना जाऊच द्यायचं नाही. अशा पद्धतीने हां, ही एक हां. पळवाट काढून इथे युद्धाला सुरुवात करून दिलेली आहे. त्याच्यावरचं एक जे मी वाचली प्रतिक्रिया,
ती अशी होती की आत्ताच्या घडीला युक्रेनसाठी सुद्धा फंडिंग पाठवणं अमेरिकेला कठीण होतंय. त्यांची स्वतःचीच हो. आर्थिक व्यवस्था अतिशय कठीण आहे. आणि मग जी काही मदत त्यांनी समजा इअरमार्क केलेली असेल, त्याच्यामध्ये आता 2 वाटे करायला लागणार आहेत. त्यातला एक वाटा इस्रायलला आणि एक वाटा युक्रेनला. असं झाल्यामुळे अ, रशियाचा वर्चस्व हा युक्रेनवरती होऊ शकतो आणि त्याच जोडीला अमेरिकेला तिसरी आघाडी उघडणं हे इतकं अशक्य होऊन जाईल इंडो पॅसिफिकमध्ये, की चीनला तैवानमध्ये घुसणं किंवा त्यांना इतर जर का काही ते फिलिपाईन्सच्या आसपास जे करतायत उद्योग, ते करण्यासाठी अधिक मोकळीक मिळू शकते, श्वास मिळू शकतो. तेव्हा एक प्रकारे मला असं वाटतं, की हे पाश्चात्य देश किंवा नेटो देश सगळे आहेत, त्यांची एक प्रचंड कोंडी झालेली आहे. आजच्या घडीला सर्वात चिंताक्रांत कोण असेल तर तो युक्रेन आहे. कारण त्यांना इथून पुढे मदती जी आहे तो ओघ कमी होत जाईल. इस्रायल माझ्या मते हे नमतं बिलकुल घेणार नाही आणि ह्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे काही महिने हे युद्ध चालू राहण्याची दाट शक्यता आहे. आणि तसं जर का झालं तर मात्र अमेरिका ही इंडो पॅसिफिककडे वळू शकणार नाही असा माझा अंदाज याच्यामधला आहे. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काही वाटतं का? म्हणजे वेगळा काही मुद्दा? मी अ, इस्रायली माध्यमांचा एक धांडोळा घेतला तर असं दिसतं की त्यांच्या डोक्यात आता हे काही विचार नाहीयेत. कारण बरोबर. इस्रायलमध्ये जी एक शोकात म्हणजे त्याच्यामध्ये एक संपूर्ण देश शोकमय आहे आणि इव्हन 73 सालच्या यॉम किप्पूर युद्धात त्यांना एक धक्का बसला होता की इजिप्त अशा प्रकारचा हल्ला करेल अशी कल्पना नव्हती, अशी इंटेल पुरवला गेला होता, पण तरी इस्रायल तेव्हा गाफील राहिला असं म्हटलं होतं. पण हा जो हल्ला आहे म्हणजे जो यॉम किप्पूरचं युद्ध झालं तेही नागरी वस्तीपासून दूर लढलं गेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जे जी हानी झाली ती मुख्यतः सैनिकांची झाली. हे जे युद्ध आहे ते घरापर्यंत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नागरिकांची सगळ्यात झाली. जास्त हानी झालेली नागरिक. आणि त्यामुळे आता इस्रायलच्या लोकांसाठी आत्ता आपल्याला गाझावर कशा प्रकारे नियंत्रण आणता येईल आणि हा हल्ला कसा थांबवता येईल, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मग ते चीन आहे का, रशिया आहे का, अमेरिका आहे, युक्रेन आहे, म्हणजे बाकीच्या देशांच्या माध्यमात या सगळ्या थेरीज चर्चेला जात आहेत. पण इस्रायलच्या लोकांसाठी आता त्यांच्यासाठी हा युद्धाचा प्रसंग आहे आणि हे युद्ध लढणं आणि जिंकणं हे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की म्हणजे या प्रत्येक थेअरीमध्ये काहीतरी मुद्दे आहेत की जे म्हणजे तार्किक मुद्दे आहेत आणि पटण्यासारखे आहेत. पण तरी मला असं वाटतं की आपण कारण जे मध्य पूर्वेत ज्या गोष्टी घडतात त्याच्याकडे बघता आपण अधिक थोड्या संयमाने या गोष्टींकडे बघितलं. कारण ही जी आभासी शांतता आणि युद्ध हे तिथे सातत्याने या गोष्टी होत असतात. इस्रायल जेव्हा गाझामधनं बाहेर पडला म्हणजे ती एकतर्फी माघार होती, ती त्यांनी हं, काही बरोबर. हमासशी किंवा कोणाशी करार करून बाहेर पडला नव्हता. त्याच्या मागे भूमिका होती की इस्रायलचा त्या भूमीवर काही दावा नव्हता. म्हणजे ती काही ज्यू लोकांची पवित्र भूमी किंवा अशी काही गोष्ट नव्हती. आणि गाझाची वस्ती आहे म्हणजे 10 बाय 37 मैल आणि 10 मैल एवढ्या भागामध्ये 20 लाख लोक राहत असतील, तर तिथे कुठल्याही सैन्याला तिकडे तळ ठोकणं खूप अवघड असतं. कारण तुम्हाला घरांमधनं, गच्चीमधनं, कुठून गल्लीबोळातनं सामना करावा लागेल. आणि म्हणून इस्रायलने विचार केला की हमासशी करार करण्यापेक्षा आपण मागे आलो, तर आपल्याला त्याच्यातनं एका प्रकारचं जे नुकसान सोसावं लागतंय ते आणि हमासचं त्यांनी तिथे सगळ्या गोष्टी बांधल्या होत्या. तिथे काय करायचं ते त्यांना करू दे. पण दुर्दैवाने ते झालं नाही. म्हणजे हमासने रॉकेट सोडली, सुसाईड बॉम्बिंग केलं. मग इस्रायलने सीमेवर संपूर्ण कुंपण बांधलं. मग हल्ले थांबले. मग त्यांनी रॉकेट हल्ले सुरू केले. मग इस्रायलने आयरन डोम सिस्टीम तयार केली. ती यशस्वी झाली. ते हल्ले म्हणजे रॉकेट हल्ले नाहीतर 3,000 रॉकेट, 5,000 रॉकेट सोडल्यावर जर त्या रॉकेटमध्ये 20-25 लोक मरत असतील, हे जे 700 लोक पुन्हा मी सांगतो, हे जे लोक मेलेले आहेत, ही गोळीबारात मेलेले आहेत. हे रॉकेटमध्ये मेलेली नाहीयेत. आणि तर त्यामुळे इस्रायलला वाटलं नव्हतं की आता आपण त्याच्यावर नियंत्रण आणलंय. पण तरी देखील हमासने एक जो आश्चर्याचा धक्का दिला, तो धक्का पुन्हा देऊ नये म्हणजे कुठेतरी एक तंत्रज्ञानावर विसंबल्याने आणि एकदम एवढे शेकडो लोक सीमा पार करून क्रॉस केले. आणि हा खरं तर सगळ्या जगातल्या सर्व लोकशाही देशांसाठी धडा आहे की अशा बरोबर. प्रकारे सीमा पार करून कोणी हल्ला केला तर काय करायचं आणि सामान्य नागरिकांच्या विषयात हल्ला केला तर काय करायचं. पण मला असं वाटतं की आत्ताची परिस्थिती आहे ही आधी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं आणि गाझामधनं आपले नागरिक सोडवणं हे इस्रायलसाठी प्रायोरिटी आहे. आणि बाकीच्या देशांच्या दृष्टीने हा जे युद्ध आहे त्याचा भडका आणखीन उडू नये आणि ते
फक्त हमास आणि इस्रायल पुरतं मर्यादित राहावं या दृष्टीने बाकीच्या देशांनी आपली डिप्लोमसी, आपली कूटनीतिक हे वापरली. आत्ताच्या घडीला ते करणं योग्य आहे असं मला वाटतं. खरंय. मला एक सांगायचं आहे की अमेरिका आणि तैवान या भूमिकेमध्ये एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की तैवान हे जगातल्या सर्वात मोठं सेमीकंडक्टर चिप्स म्हणजे आयसी मॅन्युफॅक्चरचं आगार आहे. अमेरिका काय वाटेल ते झालं तरी तैवान जाऊ देणार नाही. म्हणजे वेळ पडली तर ते इथे इस्रायलला सोडून देतील पण तैवान वाचवायला जातील. आणि चीनलाही मला वाटतं ते माहिती आहे. ते तैवानवरती थोडीशी विमानं गिरट्या घालण्याखेरीज चीन तिथे दुसरं काही करत नाही. त्यामुळे अमेरिका तैवानमधनं तर फोर्सेस परत घेणारच नाही. त्या दृष्टीने त्यांनी जपानला सुद्धा आता आर्म करण्याचे प्रयत्न चालू केलेले आहेत की सगळं आपल्यावरतीच येऊ नये. भारत, जपान, ऑस्ट्रेलिया यांनी पण त्याच्यामध्ये मदत करावी. तेव्हा तिकडे काही फरक पडेल असं वाटत नाही. युक्रेनबद्दल तर मला वाटतं अमेरिकेचा भ्रमनिरास आता झालेलाच आहे. अमेरिका, कॅनडा आणि पोलंड या तिन्ही देशातल्या नागरिकांनी आपापल्या सरकारला सांगितलेलं आहे की युक्रेनचे लाड बास झाले, मरुदे मारायचे असले तर आपण काही आता त्यांना मदत करायची नाही, कारण आपल्या टेबलावरचा पाव कमी होत चाललेला आहे. त्यांना जेव्हा झळ सोसायला लागते युक्रेनमुळे तर ते म्हणतील काय होतं, फरक पडतो, त्यांना काय करायचं ते करू दे. त्यामुळे युक्रेन लढाई कदाचित रशियाच्या बाजूने जाऊ शकेल आणि त्यांनी कोणाचंच नुकसान होणार नाही. म्हणजे कोणाचं म्हणण्यात युक्रेनचं थोडं नुकसान होईल, बाकी कोणाचं काही नुकसान होईल असं वाटत नाही. तर त्या दृष्टीने या बाबतीमध्ये अमेरिकेची भूमिका माझ्या मते तैवान काही झालं तरी वाचवण्याची असेल असं मला तरी आत्ता वाटतं. म्हणजे त्यांचे रिसोर्सेस आहेत ते 3 ठिकाणी विभागले जातील आणि त्याच्यावर ताण हा. पडेल बराच. आणि त्याला जोड मिळणार आहे ती अत्यंत वाईट अशा आर्थिक परिस्थितीची. केवळ अमेरिकेत नाही तर चीनमध्ये सुद्धा तीच अवस्था आहे. परंतु तरी सुद्धा अशा प्रकारची संकट ही माणसं ओढवून आणतायत त्याचं मला आश्चर्य वाटतं. भारताने जरी अगदी स्पष्ट भूमिका घेतली असली आणि याचा निषेध केला असला, तरी देखील प्रत्यक्षामध्ये भारताकडून मदतीची कदाचित इस्रायलची अपेक्षा सुद्धा नसेल. पण जागतिक व्यासपीठं जी आहेत, तिथे मात्र हा आवाज भारताने लावून धरला, तर त्याचा इस्रायलला हम्म. खूप मोठा फायदा जरूर होऊ शकतो असं मला वाटतं. तर बरोबर आहे. एकंदरीतच ह्या सगळ्याचा भारतीय मनावरती जो परिणाम झालेला आहे म्हणजे अ, ए न दूर कुठेतरी तिकडे इस्रायलमध्ये असा हल्ला झालाय. पण अख्खा भारत हा हलून गेलेला आहे, हादरून गेलेला आहे. हो. आणि त्याचं कारण काय असेल? म्हणजे ह्याची इतकी प्रचंड उत्सुकता या घटनेबद्दल आणि नेमकं काय होणार? ही अशी परिस्थिती का निर्माण झाली असेल? मी मला असं वाटतं हा भारतासाठी हा एक 26/11चा अनुभव भारतीयांनी जसा घेतला होता. या हल्ल्याची फोटो आणि व्हिडिओ जेव्हा प्रसिद्ध व्हायला लागले तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या आठवणी 26/11च्या आठवणीत आणि मुंबईकरांनी आपण सगळे मुंबईत राहत होतो आपण हा सगळा अनुभव ज्या जवळनं घेतला होता. त्यामुळे ती एक सहवेदना व्यक्त होण्याचा भारतीयांचा तो स्वभाव आहे आणि इस्रायलबद्दल भारतीयांच्या मनात विशेष प्रेम आहे. आणि त्यामुळे भारतीय लोक ज्या पद्धतीने हे व्यक्त झाले, भारतीय टीव्ही चॅनल ज्या पद्धतीने या सगळ्याचं कव्हरेज करतायत, त्याच्यातनं एकीकडे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत जाणारी प्रतिमा असेल आणि दुसरी गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी स्पष्ट भूमिका घेतली असं म्हणजे इंडियन एक्सप्रेसचा लेख आहे, खरं खोटं यांनी सांगता येत नाही. पण इंडियन एक्सप्रेसची हे आहे की भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने भूमिका घेतलेली नाही अजूनपर्यंत अधिकृतपणे. पण नरेंद्र मोदींनी भूमिका घेतली. म्हणजे त्यांच्यासाठी हे क्रिस्टल क्लिअर होतं की जो दहशतवाद आहे त्याचा निषेध करणं हे कोणत्याही माणसाचं कर्तव्य आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये जे लहान मुलांना, महिलांना अशी वागणूक देतात, त्यांची हत्या करतात, बलात्कार करतात, पकडून देतात, त्यांना कुठल्याही कारणाखाली त्यांचं समर्थन होऊ शकत नाही. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी अशा प्रकारची भूमिका घेणारे पहिल्या नेत्यांपैकी, जागतिक नेत्यांपैकी होते आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे इस्रायलमध्येही आणि जगभरात इतरही तो वाढलेला आहे. ही गोष्ट त्याच्यातनं अधोरेखित करणं आवश्यक आहे. नेनेजी तुम्ही काय सांगाल? एक महत्वाचा मुद्दा आहे की हे जे आपण व्हिडिओ पाहिले, भयानक व्हिडिओ, त्याच्यावरती काश्मीरच्या सुशील पंडितची प्रतिक्रिया इतकी हेलावून जाणारी होती. ते म्हणले, अहो 90 मध्ये आम्ही हे सगळं अनुभवलेलं आहे. त्यामुळे भारतीय लोकांना इस्लामिक दहशतवादात आपल्या बायकापुरांचं काय होतं याचा पुरेपूर अनुभव आहे आणि फाळणीपर्यंत मागे जायला नको. 90 म्हणजे काही फार वर्ष झालेली नाहीयेत. तेव्हा सुद्धा हे झालेलं आहे किंवा दिल्लीच्या दंग्यांमध्ये काय झालं, तर ती आठवण जागी झालेली आहे आणि त्याच्याच करता माझ्या मते अख्ख्या भारताचं मानस ज्यांना या दहशतवादी कृत्याची किळस आहे किंवा ज्यांना याची झळ बसलेली आहे ते पूर्ण शक्तीनिशी इस्रायलच्या मागे
उभे राहतील. कारण या लोकांची नांगी जर आता ठेचली नाही. तुम्ही विचार करा, सध्या पाकिस्तानात जी परिस्थिती चाललेली आहे, जेवायला अन्न नाहीये, वीज मिळत नाहीये, काहीच मिळत नाहीये. ती सगळी भुकेकंगाल लोकं जर पाकिस्तानने याच पद्धतीने भारतात सोडली, तर ती लोकं भारतात येऊन काय करतील? ती हाच सगळा कार्यक्रम करतील भारतात. त्यामुळे त्यांचा प्रतिकार कसा करायचा याच्याबद्दल माझी खात्री आहे, की भारतीय सैन्य, BSF या लोकांचं मंथन आत्ताच सुरू झालेलं असेल. मी तरी एवढंच म्हणेन, की ती दिसली की गोळ्या घालायची. त्यांच्यापैकी कोणीही जिवंत परत सुद्धा जाता कामा नये. आपल्या देशात येण्याची तर नावच काढलं नाही पाहिजे. कारण हे जर नाही झालं, तर आपली सगळी भारतीय आंतरराष्ट्रीय प्रतिमा शक्ती सगळी फजूल आहे. आणि वेळ पडेल तर आपण त्यांच्या देशात जाऊन सुद्धा त्यांची नांगी ठेचण्याची गरज आहे. आणि हे वास्तव भारतीय लोकांपुढे पोहोचवलं पाहिजे आपण, की तुमची परिस्थिती अशीच होऊ शकते जर चुकीची लोक आणि चुकीची धोरणं पाळली गेली तर. सुरुवातीच्या आधीची जी धोरणं होती ती सगळी अशीच शेलपट धोरणं होती. त्या धोरणांमध्ये तुम्ही जाऊ नका. इस्रायल तसं करत नाही तरी इस्रायलवरती एवढा हल्ला झालाय. तुम्ही शेलपटसारखं वागलात तर तुम्ही नष्टच होऊन जाल. त्यामुळे मला वाटतं भारतीय माणूस कुठेतरी आतून हालून गेलेला आहे. ते व्हिडिओ पाहिल्यानंतर मलाही जाणवलं होतं, की अरे उद्या एकाने फार सुंदर त्याच्यात सांगितलंय. जस्ट विचार करा की तुमची पत्नी किंवा तुमची मुलगी असते तर तुम्हाला काय वाटलं असतं. त्यानंतर शब्दच काढायची गरज नव्हती दुसरा. अशी ही नराधम माणसं तिथे गोळा झालेली आहेत. त्यांना ठेचूनच काढलं पाहिजे. यांच्यावरती आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटले भरायची गरज नाही. त्याचाही खर्च करायची गरज नाही. उचलायचं आणि ठेचायचं. हीच त्यांना ट्रीटमेंट योग्य आहे. मला असं वाटतं, की आपल्याकडे जे काही रेल्वे अपघात झाले आणि त्याच्याबद्दल हां, लोकांच्या हां. मनामध्ये खूप मोठे संदेह आहेत, की हा खरंच अपघात होता, की काहीतरी कारस्थान होतं आणि अनेक अपघात टाळले सुद्धा गेलेत. आता रेल्वे हो, कर्मचाऱ्यांनी हो. दक्षता राखून काही गोष्टी हे केल्यात. त्याच पद्धतीमध्ये हिंदुस्थानच्या वेगवेगळ्या भागामध्ये भारताच्या आपण बघतो, की दंगली सदृश परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न होताना दिसतायत हो. आणि ते काही तर झाल्यास मुंगोसारखा जो भाग आहे दिल्लीच्या जवळचा, हं. तिथे खूप मोठी दंगल कशी उसळलेली होती आपण बघितलं तेव्हा. ही जी परिस्थिती आहे काश्मीरमध्ये हल्ले चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपले वरिष्ठ अधिकारी कामी येत आहेत. तर ही परिस्थिती बघितल्यानंतर भारतीय मनामध्ये ही कदाचित शंका शिवाय काही लोक पकडले सुद्धा गेले म्हणजे अक्षरधामवरती हल्ला आणि अयोध्येच्या मंदिरावरती हल्ला करायचे बेत त्यांनी रचलेले होते. हे सगळ्या बघितल्या गोष्टी, की असं वाटतं, की भारतीय माणसाला असं वाटतं, की ही परिस्थिती तिथे आली आहे, ती हं, हं. माझ्यावरती कधीही येऊ शकते आणि मग माझी खरोखरच तयारी आहे का? ह्या सगळ्याला तोंड देण्याची आणि माझ्या देशाचं जे पोलीस खातं असेल किंवा इतर सुरक्षा यंत्रणा आहेत, त्या कितपत सजग आहेत आणि त्या कितपत हे सगळं थोपवू शकतील. ही जी एक भीती मनामध्ये आहे, त्याच्यातून सुद्धा हे औत्सुक्य निर्माण झालेलं आहे, की काय होतंय इस्रायलमध्ये हे जाणून हं, घेण्याची लोकांना अतीव ओढ आहे. कारण त्याच्यामध्ये ते समदुःखी तर आहेत आणि त्यांना थोडं पुढचा भविष्यकाळ कदाचित हे माझ्यावरती तर कोसळणार बरोबर. नाही ना असं संकट. असं एक भावना मला जास्त तीव्र दिसते. आजचं जी ही चर्चा आपण बघितली तर वेगवेगळे जे दृष्टिकोन आहेत आणि प्रवाद चाललेले आहेत. मी बघितलं सोशल मीडियावरती अनेक पोस्ट येतायत आणि काही तर्क लढवले जातायत. परंतु त्याबद्दलचं आपलं जे म्हणणं आहे ते आपण अतिशय स्पष्टपणे इथे मांडलं. त्याच्याबद्दल तुमचे आभार मानते आणि चर्चा सर्व प्रेक्षकांना सुद्धा आवडेल अशी आशा करते. धन्यवाद.